राज्यात सध्या मतदार याद्यांचा फेर आढावा घेतला जातोय। मतदारांची ओळख पटवून मतदार यादीतलं नाव निश्चित केलं जातंय। हे काम करणाऱ्या बीएलओंना मतदाराची खात्री वाटली नाही तर ईआरओंकडून नावं वगळली जाणार आहेत। पण हे एवढं गंभीर काम किती हलगर्जीपणानं होतंय याचे नमुने आमच्या हाती आलेत। सुरुवातीला अपडेट आहे कल्याण डोंबिवलीची। कल्याण डोंबिवली महापालिका हद्दीमध्ये एसआयआर मोहिमेच्या अंमलबजावणीत मोठ्या प्रमाणात निष्काळजीपणा होत असल्याचा आरोप होतोय। बीएलओ एसआयआर करण्यात चालढकल करतात। मतदारांच्या घरांना भेटी देण्याऐवजी सत्ताधाऱ्यांच्या कार्यालयातून फॉर्मचं वाटप केलं जात आहे असा आरोप शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे कल्याण जिल्हा प्रमुख अभिजित सावंत यांनी केलाय। या प्रकरणी शिवसेनेच्या माध्यमातून निवडणूक आयोगाकडे तक्रारही करण्यात आली आहे। एसआयआर मोहीम ही केवळ मतदार यादीतील नाव पडताळण्यापुरती मर्यादित नसून नागरिकत्वाशी संबंधित महत्त्वाची प्रक्रिया आहे। निवडणूक आयोगाच्या सूचनेनुसार बीएलओंनी 29 जुलैपर्यंत प्रत्येक घराला किमान 3 वेळा भेट देणं अपेक्षित आहे। पहिल्या भेटीत फॉर्म देणं आणि त्यानंतर 2 वेळा फॉर्म भरून घेण्यासाठी भेट देणं अशी प्रक्रिया आहे। मात्र डोंबिवली पूर्व, डोंबिवली पश्चिम आणि कल्याण ग्रामीण परिसरातल्या अनेक भागात बीएलओ अद्याप नागरिकांच्या दारापर्यंत पोहोचलेलेच नाहीत। हा निष्काळजीपणा उघड झाल्यानंतर जिल्हा प्रमुख अभिजित सावंत यांच्या मार्गदर्शनाखाली निवडणूक आयोगाकडे तक्रार नोंदवण्यात आली आहे। निष्काळजीपणा करणाऱ्या बीएलओंवर कारवाईची मागणी शिवसेना पदाधिकाऱ्यांनी केली आहे। मुळात आम्हाला असं सांगितलं, जेव्हा आम्ही ट्रेनिंग प्रोग्राम अटेंड केले तेव्हा आम्हाला सांगितलं गेले कमीत कमी 3 वेळा एसआर करणारे बीएलओ आपल्या घरी येतील। पण आज 18वा दिवस झालाय, पण अजूनही बऱ्याच लोकांच्या अशा तक्रारी आहेत की बीएलओ त्यांच्या घरापर्यंत पोहोचलेले नाहीत। गेले सलग 2 दिवस आम्ही सगळीकडे फिरून बघत होतो, तर बरेचसे बीएलओ हे राजकीय पक्षांच्या ऑफिसमध्ये जाऊन फॉर्म त्यांच्या ताब्यात देऊन ते स्वतःही तिथे उपस्थित नसतात आणि त्या राजकीय पक्षाचे कार्यकर्ते हे लोकांकडून ते फॉर्म भरून घेतले। आत्ताही तुम्ही एकदा येताना 1-2 ऑफिसमध्ये बघितलं, तिथे बीएलओचे फॉर्म दिले गेलेले आहेत आणि ते बीएलओचे फॉर्म भरणं चालू आहे। मुळात आम्हाला कोणाची तक्रार करायची नव्हती, पण तरी आम्ही काल त्यांना एक तक्रार दिलेली आहे। तर प्रत्येक बीएलओने घरोघरी जाऊन जे त्यांना जी सांगितलेली पद्धत आहे त्या पद्धतीनेच एसआयआरचं काम करण्यात यावं ही आम्ही त्यांना विनंती करतोय। भाजपा नगरसेविका खुशबू चौधरी यांनी मात्र हे सर्व आरोप फेटाळून लावलेत। हा लोकशाहीचा उत्सव आहे आणि सर्वच राजकीय पक्षांनी मिळून तो साजरा केला पाहिजे असं त्या म्हणतात। माझ्या कार्यालयातून ज्येष्ठ नागरिकांसाठी एसटी बस पास शिबिराचं आयोजन करण्यात आलंय। जे नागरिक एसआयआर संदर्भात चौकशी करतात त्यांना मदत करतो असंही त्या म्हणतात। बीएलओंना घरोघरी जाऊन एसआयआर साठी मदत करते आणि विरोधकांचे आरोप आम्ही फेटाळून लावतो असंही त्या म्हणतात। आपल्यासोबत भाजपच्या नगरसेविका आहेत खुशबू चौधरी। हा तर पहिल्यांदा खोटा आरोप आहे की फॉर्म वाटप केले जात नाही आहेत आणि आता जी तुम्ही ते गर्दी म्हणताय ती खरं तर MSRTCची जी एसटी महामंडळने जो आता विषय केलेला आहे, सामान्य माणसांना कमी दरामध्ये जे तिकीट्स त्याचा हा कॅम्प आहे, हा SIRचा कॅम्प नाही। आणि तुम्ही जे म्हणताय की राजकीय कार्यालयातनं वाटप केले जातात, मला पहिला तर हे म्हणायचं आहे की जे BLO निवडले आहेत ते सगळे शिक्षक आहेत आणि शिक्षकांना घरातल्या प्रत्येक माणसाची माहिती नसते। त्यामुळे मला असं वाटतं हा जो लोकशाहीचा उत्सव चालू आहे, जो SIR चालू आहे, त्याच्यामध्ये आम्ही मोलाचा मदत त्यांना करतोय मोलाची, की आम्ही एवढे वर्ष सामाजिक कार्यात काम करत असताना आम्हाला घरातले प्रत्येक माणसं माहिती आहेत, प्रत्येक परिवार माहिती आहे। तर आम्ही प्रत्येक BLOला मदत करतोय त्यांच्या घरापर्यंत पोचायला आणि फॉर्म पोचवायला, कारण हे फॉर्म पोचणं खूप गरजेचं आहे आणि त्याच्यासाठी एक मुदत दिलेली आहे आणि त्या मुदतीमध्ये फॉर्म पोचणं गरजेचं आहे। त्यामुळे आम्ही हे फॉर्म पोचवण्याचं काम करतोय आणि BLOना ह्या सगळ्या संदर्भात सर्व पक्षीय जर मदत करत असेल दादा, तर ह्याच्यात आरोप नसू शकतो, कारण हे काम लोकसेवेचं काम आहे आणि ते आम्ही सगळेच सर्व पक्षीय मनापासून करतोय, याचा आम्हाला अभिमान आहे। कॅमेरामन अभय त्रिपाठीसह सुरेश काडे, ABP माझा, डोंबिवली। आता कल्याण डोंबिवलीमध्ये SIR वरून ठाकरे सेना आणि भाजप आमने सामने आल्यानंतर आम्ही आता थेट निवडणूक अधिकाऱ्यांना गाठलंय। या आरोपांबद्दल आम्ही त्यांना विचारल्यावर पक्षीय कार्यालयात जाऊन काम करणाऱ्या BLOंवर कारवाई केली जाईल अशी हमी त्यांनी दिली आहे। आम्ही BLOंना
वारंवार मीटिंग घेऊन सूचना दिल्या आहेत. सगळ्यांच्या घरी जायचं, कुठल्याही राजकीय पक्षाच्या कार्यालयामध्ये कुठेही फॉर्म वाटू नये. हो, असं कधी होत असेल तर आम्ही त्यांच्यावर सक्त कारवाई करू. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.